मित्रांनो, घटना आहे करमाळ्याची. करमाळा तालुक्यातल्या केतूर नंबर 2 या गावातली. घटना अतिशय काळीज पिळवटून टाकणारी आहे, हृदयद्रावक आहे. आणि घटना ऐकल्यानंतर कुठल्याही माणसाला थोडा वेळ खिन्न वाटेल. कारण 2 निष्पाप बालकांचा बळी त्यांच्या वडिलांनीच घेतलाय. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात केतूर नंबर 2 म्हणून एक गाव आहे. आणि त्या गावामध्ये सुहास ज्ञानदेव जाधव याचं वय 34 आहे. 34 वर्षाच्या तरुणानं स्वतःच्या 2 मुलांचा बळी घेतलाय. आता घटना काय आहे ते आपण आता सविस्तर पाहणार आहोत. त्याआधी आमच्या चॅनल आपण सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवकुमार गणोरे, पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, मुलं होण्यासाठी आणि मुलांचं संगोपन करण्यासाठी आई वडील अगदी जंग पछाडतात आणि पूर्ण आयुष्य ते त्या मुलांसाठीच घालवत असतात. परंतु काही आई वडील असे असतात की त्या मुलांची कुठलीही कदर केली जात नाही. आणि ही तर घटना अशी घडली की स्वतःच्या वडिलांनच स्वतःच्या 2 मुलांचा, एक मुलगा आणि एक मुलगी, या दोन्हीचाही बळी घेतलेला आहे, स्वतःच्या विहिरीत टाकून. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका आणि करमाळा तालुक्यातले केतूर नंबर 2 गाव. या केतूर नंबर 2 गावामध्ये सुहास ज्ञानदेव जाधव हे 34 वर्षाचे युवक यांनी ते लाईट बोर्डामध्ये सर्व्हिसला होते. आणि सर्व्हिसला होते. सर्व्हिस करत असताना कुठलंही घरामध्ये काही अडचण नव्हती. पत्नी, पती, बाकी सारे नातेवाईक सारे व्यवस्थित होते. पैसा कुठं अडचण नव्हती. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना ह्या माणसानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं? आम्ही करमाळा पोलीस स्टेशनच्या PSI बनकर म्हणून त्यांच्याकडे तपास आहे, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी सांगितलं तसं वेगळं कारण काही पुढे आलं नाही, परंतु त्याला एक मानसिक आजार होता आणि त्यावर बारामतीच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. एक वर्षभर त्यांनी ते उपचार बंद केले होते आणि त्याला रात्री झोप येत नव्हती. असे एक मानसिक तणावाखाली तो होता. तणावाचं कारण कळलं नाही, पण सतत मानसिक तणाव होता. आणि त्या तणावातून त्याच्या डोक्यात सतत आत्महत्येचा विचार यायचा. आणि आत्महत्या केली तर मग माझ्या मुलांचं काय? आणि म्हणून त्यांनी ही मुलं अगोदर मारायची, नंतर आपण आत्महत्या करायची, असा एक मूर्ख विचार या माणसानं डोक्यामध्ये घेतला. आणि ही मुलं घरून रानात नेली, रानातल्या विहिरीमध्ये. आता ही 2 मुलं, खरं जर तुम्ही त्यांचं वय पाहिलं तर मुलं होती 8 वर्षाची. 2 जुळी होती, ती एक मुलगा आणि एक मुलगी. श्रेवा म्हणून नावाची मुलगी आणि शिवांश नावाचा मुलगा. या 8 वर्षाच्या चिमुकल्यांना स्वतःच्या विहिरीत टाकून हा माणूस पसार झाला. आणि स्वतःच्या मेहुण्याला म्हणजे बायकोच्या भावाला फोन करून सांगितलं की मी मुलं विहिरीत टाकलेले, त्यांना वाचवायचं असेल तर वाचव बघ तिकडं, आणि मी सुद्धा आता विष घेतलेलं आहे आणि मी सुद्धा मरणार आहे. आणि मग मेहुणीने पळापळ करून तिकडं ती मुलं पाहिली. त्यांनी दिलेली माहिती खरी आहे का ती पाहिली आणि याला दवाखान्यात ऍडमिट केलं. आणि ऍडमिट केल्यानंतर शुद्धी आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. पोलिसांना जी त्यांनी माहिती दिली ती पोलिसांनी आम्हाला माहिती दिली आहे. खरं तर घरचं कुठलाही अडचण नव्हती, कारण पोलीस सांगतात की घरी त्याला गावामध्ये कोणी त्याला दोष देत नाही, कोणी वाईट म्हणत नाही. अलीकडे थोडंसं त्यांनी व्यसन दारू प्यायला सुरू केलं होतं मानसिक तणावातून. रात्री झोप येत नव्हती. दवाखान्यात मानसिक उपचार सुरू होते आणि त्याच कारणातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असं पोलीस माहिती सांगतायत. हा पुढील तपास करमाळा पोलीस स्टेशनचे PSI पोलीस सब इन्स्पेक्टर बनकर करत आहेत. पाहूया पुढे काय तपासामध्ये आणखी काय वेगळं येतंय का. आता उद्या कोर्टामध्ये आरोपीला हजर करतील. कोर्ट पोलीस कस्टडी देते की मॅजिस्ट्रेट कस्टडी देते ते कोर्टाच्या हातामध्ये आहे. पाहूया पुढे काय माहिती मिळते. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.